अतुल और विशाल, इनकी मैं तारीफ करूंगा। काफी अच्छी डीसी ऑपरेटर की भूमिका वो निभा रही है। बतौर स्कोरर आज रुपेश सर हमारे साथ जरूर जोड़े जाएंगे। आरएस लाइव इवेंट, इनके माध्यम से जितने भी दर्शक मेरे साथ लाइव चश्मदीद गवाह बन रहे हैं, उन सभी दर्शकों का भी स्वागत। चलेंगे मैदान पर संतोष के साथ अमर, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी तो गेंदबाजी के बाद दौर संभालेंगे। रवित गेंदबाजी मार्ग पर, राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद हवाई यात्रा पर भेजने की कोशिश में ये मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ था। गेंद में ऊंचाई ज्यादा, दूरी कम, फील्डर रॉय नहीं। नो मैन लैंड में गेंद टिप्पा खाते हुए नजर आएगी। रन मिलेंगे 2 रन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ से की जा रही है। मैं हमेशा बताता हूँ क्रिकेट के खेल में 4 या 6 कोच से क्या लगाता है, रनिंग बिटवीन द विकेट एक बल्लेबाज की हमेशा अच्छी होनी चाहिए, क्योंकि आप 4 या 6 लगाना आसान है, लेकिन इक्के को दुक्के में, दुक्के को तिक्के में तब्दील करना उतना आसान नहीं होता। लेकिन दुक्के के साथ शुरुआत हुई है। आउटसाइड ऑफ स्टंप, स्क्वायर कट करने की कोशिश में अंपायर बताएंगे दोनों बाहर फैलाकर वाइट बॉल है। वाइट गेंदे आपको नहीं डालनी है, एक्स्ट्रा रन आपको नहीं देने हैं। दिशा लाइन को मेंटेन करना एज ए बॉलर बहुत जरूरी होता है। परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, ये आप में होना चाहिए। शॉट को खेला लाजवाब, सर सुरेश रायना इनकी याद दिलाता हुआ ये स्ट्रोक जाएगा डीप, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर आया। नंबर 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। संतोष, संतोष ने गेंदबाज के होश उड़ा दिए। ये ऐसी बल्लेबाजी अब हो रही है। 2 आने के बाद व्हाइट बॉल आया, उसके बाद 1 4 आया। संतोष के बल्ले से टीम का टोटल पहुंचेगा 7 के आंकड़े के ऊपर। रवि के कंधों पर अब दबाव, रवि के सिर के ऊपर दबाव के बादल मंडराते हुए नजर आएंगे 4 खाने के बाद। ये भी आउटसाइड ऑफ स्टंप, स्क्वायर कट करना चाहते थे, रूम दिया था, शरीर से दूर रखने का प्रयास। एज अ बॉलर जब एज अ लेफ्ट हैंडेड बैटर को ऑफसाइड पर गेंदें डाली जाती है तो आपके ऑफसाइड स्ट्रांग होना जरूरी है। आपको हाथ खोलने का मौका अगर देते तो उस साइड में आपको शॉट अच्छे खेलने आने चाहिए। ये बैकफुट पर गए, इस बार प्रयास में मिली कामयाबी, लेकिन ये आउटफील्ड स्लो। मैं सुबह से बात कर रहा हूँ, सुबह आउटफील्ड काफी स्लो है, क्योंकि 2 खेतों को मिलाकर इस मैदान को बनाया गया है। अगर आप ग्राउंड को देखेंगे, एरिया को देखेंगे, फ्लैट एरिया नहीं है पूरी तरीके से। अभी भी जड़ें जो है वो अभी भी हमको नजर आ रही है, पेड़ों की जड़ें जो है चारों दिशाओं में। इसी वजह से गेंदें जब उनसे टकराती है तो गेंद की गति कम होती है, और उसी की वजह से ये गेंद जो है बॉर्डर लाइन क्रॉस नहीं कर पाती। आउटफील्ड स्लो होने की वजह से मिला ये 2 रन। 9 का आंकड़ा टोटल पर नजर आएगा। P1 का पहला पावर प्ले का ओवर ये जारी है। बल्ले को घुमाया, कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना, ये दाना चुगने में मिले नाकामयाबी, और ये मिसटाइमिंग स्ट्रोक विदाउट संपर्क। मैं हमेशा बताता हूँ विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। विकेट कीपर के दस्तानों में जाएगी डॉट गेंद। एक गेंद बची है, बिल्कुल 5 गेंदें हुई है। डॉट गेंद की समाप्ति के बाद 9 का आंकड़ा आपको नजर आएगा टोटल के ऊपर। ये भाल प्रीमियर लीग के रोमांच को हम देख रहे हैं। सीजन नंबर 4 में ये टूर्नामेंट अपने कदम बढ़ा चुकी है। टूर्नामेंट मानो इतनी शानदार तरीके से खड़ी की गई हो। क्रिकेट का शामियाना, 2 गांव जब एक साथ आते हैं तो आयोजन कैसा होता है, ये भाल गांव के वासियों ने हमें बताया है। और पिछला सीजन की हमने बात की पिछले सीजन 5 गेंदें हुई है। पहिले बॉलला 2 रन, नंतर व्हाईट, नंतर चौका, नंतर डॉट बॉल। व्हाईट दिला तो
एक गेंदे अंपायर चेक किए, दूसरा ही वाइड था। हमारे स्कोरर बिल्कुल ऑन मार्क है, उन्हें बिल्कुल पता है कि दूसरी गेंद वाइड थी। हमने बताया 5 गेंदें हो चुकी है, 9 रन। लेकिन हमारे अंपायरों की भी मैं तारीफ करूंगा, अच्छी अंपायरिंग कर रही है प्रणीत जी मात्रे सर और उनके साथ किरण जी मात्रे सर। किरण जी मात्रे जो बॉम्बे पुलिस में कार्यरत है, यानी समाज के लिए 100% योगदान दे रही है किरण जी मात्रे सर, आज अंपायर है। और प्रतीक जी मात्रे JSW के वो एक क्या कह सकते हैं, उन्हें वर्कर कह सकते हैं, JSW के एक वर्कर, JSW का एक मजबूत कंधा। ये बैकफुट पर गए, ऑन साइड पर खेला, ताकत उतनी नहीं थी लेकिन खिलाड़ी के सिर के ऊपर से गेंद जाएगी। शॉट मिड ऑफ से डीप लॉन्ग ऑफ के रीजन में, लेकिन मिलेगा तब तक 2 रन। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इसी 2 रनों के साथ P1 की पहली पावर प्ले की ओवर का खेल समाप्त हो चुका है। नेल्सन फिगर जिसे मैं कहता हूँ वो 11 का आंकड़ा आपको नजर आएगा टोटल के ऊपर। संतोष और अमर की जोड़ी अभी भी अच्छी कंसिस्टेंसी के साथ मैदान पर बल्लेबाजी कर रही है। इस जोड़ी को तोड़ना पड़ेगा, अब एक ब्रेक थ्रू दिलाने की जरूरत यहाँ से होने वाली है। गेंदबाजी करती हुई टीम रूणा हर्ष एंड सायुषा 11 के लिए, क्योंकि दोनों टीमें सुहासर एक मुकाबला दोनों टीमों ने गंवाया है। ये लीग स्टेज के मुकाबले है। आज के दिन में ऑर्गेनाइजर से जब मैंने सुबह बात की थी, उन्होंने मुझे बताया हर एक टीम के 2-2 मुकाबले आज खिलाए जाएंगे, और ऐसे में एक मुकाबला गंवाने के बाद ये मुकाबला दोनों ही टीमों के लिए दूसरा होने वाला है, और काफी क्रूशियल एंड इम्पोर्टेंट मैच होने वाला है। यहाँ से जो जीतेगा वो जरूर इस टूर्नामेंट में अपनी पकड़ को मजबूत करता हुआ नजर आएगा। जी नक्कीच सर, पहिले मॅच खरं तर प्रीमियर लीगचे आणि लीग स्टेजचे खूप महत्त्वाचे असते, ते दोन्ही संघांनी गमावले आणि तिथेच मात्र आपण दोन्ही हरलेले दोन्ही संघ पाहतोय आपण एकमेकाच्या समोर उभे राहिले। इथे सुद्धा जिंकणे महत्त्वाचं असणार आहे, जो जिंकणार आहे तो पुढे त्याचं अस्तित्व टिकून राहणार आहे। दुसरा जो प्रतिस्पर्धी संघ इथून हरणार आहे तो मात्र मी म्हणेन की त्याचा दगडावरती पाय असणार आहे, एका पायावरती तो दगडावरती उभा असणार आहे, म्हणजे केव्हा पडेल हे सांगू शकणार नाहीये। म्हणजे हा क्रिकेट आहे, तोही जर आपण विचार केला तर तोही पॉइंट वरती किंवा रन रेट वरती उचलू घेऊ शकेल, परंतु तिथून सुद्धा आपला खेळ सुधारणं खूप गरजेचं आहे। म्हणजे एक हार ही शेवटची हार नाहीये, येणाऱ्या काही सामने सुद्धा तुम्ही जिंकून सुद्धा या लीग स्टेज मध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकून ठेवू शकताय सर। जी बहुत अच्छा जिक्र किया आपने सुहास सर, बिल्कुल आपने अच्छी तरीके से बताया, और इसीलिए मैं कहता हूँ मुश्किलों की बात क्या करते हो गालिब, तूफानों से लड़ने का मजा ही कुछ और होता है। आपके सामने जितना बड़ा तूफान उतनी बड़ी चुनौती, लेकिन उस चुनौती को आपको आपकी छाती बड़ी कर कर निभाना है, और उस तूफान को बताना है कि तूफान तेरी ताकत को मैं मिटा सकता हूँ, ये अब दिखाना पड़ेगा। लेकिन सुशील गेंदबाजी मार के ऊपर आएंगे, राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी डिलीवरी, फुलर लेंथ वाली ये गेंद, संपर्क नहीं, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, मानो रफ्तार का सौदा किया जा रहा हो। इतनी खतरनाक अंदाज के साथ इस गेंद की डिलीवरी नजर आई। खुद कप्तान है, कप्तान और उनके सामने कप्तान, मतलब कैप्टन वर्सेस कैप्टन का यह मुकाबला। लेकिन पहली गेंद पे सुशील पड़े हैं, बल्लेबाज अमर पर भारी। सुशील अमर का ये मुकाबला, 2 कैप्टन का ये मुकाबला, 2 मयाने एक तलवार में कभी नहीं रह सकती, 2 तलवार एक मयान में नहीं रह सकती। और ये विकेट को चटकाया सुशील ने, 440 वोल्ट का करंट देने वाला बड़ा झटका, ये गोल्डन मछली जाले में आ चुकी है। थैंक यू डीजे ऑपरेटर। दोनों ही टीमों की कप्तान जो है वो एक ही टीम में खेलते हैं, टीम मरियाई भाल में, लेकिन आज सुशील पड़े हैं अमर पर भारी, और ये प्रीमियर लीग खत्म होने के बाद जरूर अमर बोलेंगे उनको। नक्कीच नक्कीच सर, बघा प्रीमियर लीग म्हणजे काय तर एकाच संघातले 2 खेळाडू किंवा एकाच घरातले 2 भाऊ यांची क्रिकेट मधली कुस्ती म्हणजे क्रिकेट। कारण एकाच संघामध्ये कित्येकदा तरी सुद्धा ते प्रतिनिधित्व करत असतात, परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते एकमेकांच्या विरोधात उभे राहतात।
राहतात यालाच म्हणतात की प्रीमियर लीग आणि ते भाल प्रीमियर लीगचा हा एक महत्वपूर्ण सोहळा आम्ही शाही सोहळा आपण अनुभवतोय सर. बिल्कुल सुहास सर, काफी अच्छा जिक्र किया। प्रीमियर लीग होती है तो भाई के सामने भाई, बाप के सामने बेटा होता है। ये होता है हमेशा काका के सामने पुतड़िया, मामा के सामने भांजा। ये होता है जब एक गांव की प्रीमियर लीग को हम देखते हैं। लेकिन ये आउटसाइड द ऑफ स्टंप है। बिल्कुल अंपायर शाहरुख खान की स्टाइल में, एक बार अंपायर और शाहरुख खान की स्टाइल भी दिखाइए जरा, स्टाइल से थोड़ी भाई फैलाइए, वो भी होना चाहिए क्योंकि ये प्रीमियर लीग है, मजेदार खेल रही है, खेल मजेदार है, टूर्नामेंट उससे भी मजेदार। लेकिन व्हाइट बॉल आया, सुशील को गलतियां नहीं करनी है। विकेट चटकाने के बाद परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन भरी गेंदबाजी को आपको दिखाना है अपने टीम के लिए मैदान पर। ये डॉट गेंद, वाह वाह, क्या कमाल की ये डिलीवरी है, क्या कमाल की ये गेंद थी गेंदबाज सुशील की। कप्तान मानो पूरी तरीके से सीना तान चला हो और बल्लेबाजों को कहा है खामोश, मैं नहीं चलने दूंगा, अपना जादू चलाऊंगा, आपको खड़ा करूंगा, ये बताया गेंदबाज सुशील ने मैदान पर। ये बाहरी किनारा, विकेट कीपर के दस्ताने, यस इट इज टेकन, बल्लेबाज बैक टू पवेलियन, एक और छक्का दिया जाएगा। हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. बघा सर्वच खेळाडूंना आणि संघ मालकांना एक नम्रतेची विनंती केली जातोय. आम्हाला आयोजक संघाकडून म्हणजे आयोजक जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला सूचना देण्याची एक अनुमती देण्यात आलेली आहे की उद्या ज्या ज्या मॅचेस आहेत ते 9 वाजता चालू होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी सकाळी 9 वाजता उपस्थित राहायचं आहे. जो 40 प्लसचा लॉट आहे तो दुपारी खेळवला जाणार आहे, त्यामुळे आयोजक संघाकडून आम्हाला विनंती आलेली आहे. आणि नक्कीच मानस मनोरे सर, मी विनंती करतो की मला वाटतं की आम्हाला इथे झोपावं लागणार रात्रभर, तर सकाळी 9 वाजता उठून यायचं म्हटल्यानंतर तुम्ही तर जाणार आहात सर. नक्कीच अच्छा हुआ मैं नहीं हूँ, वही अच्छा है क्योंकि सुबह में जल्दी उठता नहीं, मैं बहुत आलसी हूँ, सुबह में जल्दी उठ नहीं पाता, इसी की वजह से अच्छा हुआ कि कल हम नहीं है। आप यही सोइए, आपका इंतजाम जरूर ऑर्गेनाइजर्स अच्छा करेंगे। रात को अलग तरह का पानी भी पिलाया जा सकता है फिर, क्योंकि सुबह जल्दी उठना है। हाँ ये भी होता है, लेकिन चलिए मैदान पर चलेंगे, खेल की एक और बार शुरुआत। हाँ डाउन द लेग, व्हाइट बॉल का इशारा जरूर आएगा। खराब ये गेंद हमें नजर थी। अब ये गेंदें बार बार ये व्हाइट क्यों डाली जा रही है सुहास सर, मैं जरूर आपसे पूछूंगा। विकेट चटकाने के बाद, डॉट गेंदें डालने के बाद ये व्हाइट क्यों, क्योंकि ये गलतियां गेंदबाज के मोमेंटम को बिगाड़ती है, तो ये क्यों चीजें हो रही है मैदान पर? नाही सर, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे सुशांत कडून, कारण सुशांत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, गोलंदाज आहे, फलंदाज आहे, त्याच्याकडून चुका होणं स्वाभाविक नाहीये. पण बघा अप्रतिम चेंडू आता समोरच्या दिशेने बी शेप मधून खेळलाय चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण, वाख्यानं दोघे क्षेत्ररक्षण, अगदी मी म्हणेन की चायनाची भिंत तिथे उभी होती की काय, असं पाहणं बोलणं सर योग्य ठरेल मला वाटते तिथे. आणि 2 धावा आपल्या संघासाठी ते वाचवले या खेळाडूने सर, अप्रतिम. बिल्कुल चाइना के माल को आपने बताया, चले तो चांद तक नहीं तो शाम तक, लेकिन ये चांद तक जाएगा खिलाड़ी जिसने वो गेंद को रोका है। वाइडिश लॉन्ग ऑन में अच्छी फील्डिंग की, 100% कमिटमेंट को मैं हमेशा बताता हूँ आपको देना है। अच्छी डिलीवरी, वाह वाह वाह, क्या बात है भाई, क्या गेंदबाजी हो रही है। अपना वजूद ऐसा बनाइए कि कोई माइका लाल भी आए फिर भी आपका बाल बाका न कर पाए। ये वजूद को बताया, अपनी ताकत को दिखाया, अपने बाजुओं के दमखम को दिखाया गेंदबाज सुशील ने, और अपनी टीम के लिए अच्छी गेंदबाजी की। रन बने हैं 2 ओवर के बाद 7.5 रन प्रति ओवर की औसत से 15 रन। आखिरी 6 गेंदें यहाँ से अब भी बची है, कम से कम 25 के अंडर अगर रोका जाता है तो वो टोटल को सुहास सर आसानी से चेंज किया जा सकता है, क्योंकि सुशील जैसा बड़ा खिलाड़ी मौजूद होने के बाद 25 से कम रनों का टोटल एक बड़ा सवालिया निशान बनकर पैदा हो सकता है। वो टीम श्रेयस 11 के सामने, यानी भले ही आपने 2 ओवर में 15 क्यों न बनाए हो, लेकिन स्लॉग ओवर में और 1 ओवर में अब आपको 15 बनाने पड़ेंगे। एक में 15 से 18 बनाइए तो फाइटिंग टोटल खड़ा किया जा सकता है। नक्कीच सर, संतोष सर का अजून खेळाडू डावकरा खेळाडू आहे ज्याला
त्याला 40+ मध्ये सुद्धा खूप चांगल्या रीतीने तो क्रिकेट खेळत असतो आणि खूप सारा अनुभव आहे त्याच्याकडे. त्याला प्रयत्न करावे लागतील, कारण असं म्हणतात की प्रयत्नाने माणूस पुढे जात असतो आणि विचाराने माणूस खचत जावत असतो. म्हणजे जेव्हा आपण फक्त देवाची प्रार्थना करतो ना, त्यावेळेला देवाचा आशीर्वाद आपल्या बरोबर असतात, परंतु जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा स्वतः परमेश्वर आपल्या बरोबर असतो. त्यामुळे इथे मात्र प्रार्थना करता आता मात्र प्रयत्न करावे लागेल, कारण मी मगाशी म्हटलं होतं की संघर्ष रडवतो परंतु आयुष्य मात्र घडवतो. आणि इथून संघर्षाला झाली आहे सुरुवात आणि इथून संतोषला आणि सुनीलला आपल्या दारोमदार आपल्या खांद्यावरती घ्यावं लागतील आणि ती क्षमता आहे सर यांच्या दोघांमध्ये. परंतु हाणामारीचं षटक आहे, काय घडेल काय बिघडेल नक्की पाहूया. भाल प्रीमियर लीगचा हा भव्य सोहळा आहे आणि अप्रतिम मॅचेस मात्र अप्रतिम होतात. कौतुक करावं लागले सर्व खिलाडूंचं. बिल्कुल काफी अच्छा जिक्र आपने किया। विजय के मार्क के ऊपर आएंगे आखिरी डेथ ओवर को लेकर। अंपायर की दाई तरफ से राइट आर्म राउंड द विकेट के एंगल को इस्तेमाल करेंगे। आखिरी 6 गेंदों के लिए स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज मौजूद। ये गेंद जरूर आपको नजर आएगी आउटसाइड द लेग स्टंप बाहर। ये बिना दसरा दिवाली के ये बोनस के तौर पर रन दिए जा रही है टीम श्रेयस 11 को। और गेंदबाज मानो खुद कह रहे हो चलिए आप नहीं बना दे तो नहीं दे देता हूँ। ये ऐसा खेल हो रहा है, लेकिन गेंदबाजों को अनुशासन अपनी गेंदबाजी में दिखाना होगा। शॉर्ट पिच लाइन खराब गेंद, ये देखिए गेंद गई है तारा मंडल में। बल्लेबाज का बल्ला माशाल्लाह बोला हल्ला, गेंदबाज को खोल डाला, गेंद को तोड़ फोड़ डाला। 6 रनों के लिए छक्का। येस येस डीजे मास्टर काय सर गाणी वाजवले बचना वो हसीनो. आता म्हणत असेल संतोष मात्र बोलत असेल बचना वो गोलंदाजो मैं यहाँ पे आ गया. बिल्कुल बचना है गेंदबाजों में आ गया और मैं आया तो मैं छाया, ये बताया संतोष ने मैदान पर। आखिरी स्लोग ओवर है, खराब गेंद डालोगे तो दिशा खराब तो दशा खराब होगी, ये संतोष ने बताया 6 लगाकर अपने टीम के लिए। एक और बार उसी दिशा में शायद ये एक्शन रिप्ले हो सकता था, लेकिन अंपायर फिर एक बार बताएंगे। मैं तो कहूंगा जितनी हमारे अंपायर ने जिंदगी में एक्सरसाइज नहीं की होगी उतनी आज ही कर ली है, क्योंकि इतने वाइड बॉल है हाथ बार बार फैलाने पड़ रहे हैं। जिम भी करते हो सर, अभी बॉडी लैंग्वेज देख सकते हैं आप उसका। हाँ जिम अच्छी करती है। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. क्रिकेटचा अप्रतिम सौंदर्य दाखवणारा हा फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी डोळ्याचं पाडणं फेडतो ना फेडतो त्याला चेंडू मात्र झालाय फरार. आला एक दमदार चौकार, म्हणजे षटकारानंतर आलेला चौकार आहे जो मात्र संतोषला आत्मविश्वास देऊन जाणार आहे. डीजे थैंक यू। दम तो बल्लेबाज में है, एक और बार गेंद को खेला है, बल्लेबाज के बल्ले को तिधार, गेंद गई आर पार, बल्लेबाज का बार शानदार, गेंदबाजी बेकार, बल्लेबाजी का पट्टा पार और ये गई है डीप फाइनल बाउंड्री के बाहर। आया नंबर 4, ठोक दीजिए। थैंक यू डीजे ऑपरेटर। ये प्यार नहीं है, सुशील बोल रहे होंगे भाई डॉट गेंद दे, क्योंकि इतने मार रहे हैं मानो कौन सी जन्म का बदला निकाल रहे हो, कुछ कहा नहीं जा सकता। ये कहीं ना कहीं मैं पूछूंगा संतोष को बाद में, भाई कौन सी चक्की का आटा खाते हो, चक्की का एड्रेस मुझे बता दो, मैं उस चक्की में जरूर जाऊंगा पर्सनली। नक्कीच नक्कीच सर, त्याला नक्कीच ते विचारू आपण. स्कोअर धावफलकावरती झाले बघा 31-30 वर, म्हणजे कुठे धावसंख्या थांबलेली होती ती या षटकामध्ये मात्र अगदी पुरेपूर वसूल केलेली आहे. मतलब बोलतो ना आपण की नक्कीच इथे मात्र पूर्णपणे वसूल झालेला आहे. त्यामुळे दबाव मात्र गोलंदाजावरती येत असताना पाहतोय आपण. षटकार लागला, चौकार लागला आणि आम्ही म्हणेन की इथे मात्र अवांतर धावसंख्येचं एक म्हटलं ना की मतलब माळच लागून राहिलेली आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. समोरच्या दिशेने मात्र संतोषला चुकावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू बघा समोरच्या दिशेने फेकला, व्ही शेप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र विकेट सॅक्रिफाय केली जाईल का, परंतु नाहीये. थोडस जोखीम पत्कारली आणि इथून बघा एवढी जोखीम होती, इथे विकेटही जाऊ शकला असता, परंतु एक विकेट शाबित ठेवायची होती संतोषची, हे सुनीलला माहिती होतं आणि तिथून 2 धावा पूर्ण झाल्या. याला म्हणतात संयमाचा क्रिकेट आणि क्रिकेट हा बुद्धीचा खेळ आहे, तो मात्र इथे दाखवताना दिसतोय दोन्हीकडे. बिल्कुल रिस्क है तो इश्क है, मैं हमेशा कहता हूँ रिस्क आपको हर एक चीजों में लेनी है,
माउंटेन डियो नाम रिस्क लेने से बनते हैं, लेकिन ये शॉट काऊ कॉर्नर की रीजन में फील्ड, एक और रन लेने की कोशिश, लेकिन जल्दी का काम शैतान का। ये आपकी गाड़ी निकली जाएगी, आपको भी निकाला जाएगा, भेजा जाएगा पवेलियन में। छक्का टीम श्रेयस 11 को। हॅलो 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 येस सर, बघा थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे खेळाडूचं आणि खेळाडू या व्यासपीठावरती येतात, अनेक मान्यवर इथं व्यासपीठावरती येतात ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्यांचं नाव आहे सुजल म्हात्रे आणि त्यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण बघतोय प्रणिल म्हात्रे यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. नुकताच ज्यांनी उत्तम असे अंपायरगिरी केली. त्यानंतर मी विनंती करतो किरण म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय दादांना की आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. मध्यभागी यायचा आहे, गुड्डू मध्यभागी यायचा आहे, आपला सन्मान केला जाईल. या युट्यूब आपल्याकडे वलवायचा आहे. खरं तर गुड्डू एवढा मोठा युट्यूब मध्ये मावेल का मला प्रश्न पडतोय, पण नाही, मावून जाईल. नाही, गुड्डू प्रेमळ आहे आमच्यासाठी. आणि जितेंद्र दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जाईल. सुजल म्हात्रे एक टेनिस क्रिकेट मधला एक भेदक खेळाडू, उत्कृष्ट असा समालोचक आणि उत्कृष्ट असा पंच आहे, जो खरं तर आता टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रायगड असो, पेठ तालुका असो, या सर्व ठिकाणी. त्यानंतर मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र किरण म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. खरं तर दादा म्हटलं तर क्रिकेट वरती खूप प्रेम आहे, आणि किरण म्हटलं तर किरणचं सुद्धा मित्र म्हणजे भाऊ म्हणजे सुनील सुद्धा खूप चांगला क्रिकेट खेळतोय. आता सध्या कदाचित पारिवारिक दृष्टिकोनातून बाजूला राहिला असेल, परंतु चांगला क्रिकेट त्यांच्याकडून आम्ही पाहिले कित्येक वर्ष सुद्धा. आणि आज मात्र आमच्या भाल प्रीमियर लीगला दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. तर किरण दादाचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याच्यानंतर कन्या क्रिकेट संघाचा एक भेदक अष्टपैलू खेळाडू प्रणिल म्हात्रे, ज्याच्या जोरावरती अनेक वेळेला कन्या क्रिकेट संघ बक्षीस पात्र झालेला आहे. आज सुद्धा त्यांनी वेळात वेळ इथं काढले. प्रणिल विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आणि जितेंद्र दादांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रणिलचा सुद्धा सन्मान करून घ्यायचा आहे. माईचे उद्धार शाल प्रणिल पुढे यायचा आहे. मांगल्याचे प्रतीक श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान केला जातोय. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी आम्ही मनपूर्वक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या मॅच कडे वळणार आहोत. अजून एक दर्जेदार मॅच. तत्पूर्वी मॅच बघूया. ध्वज 11 आणि त्याचबरोबर हिताज पॉवर हिटर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळेचा विलंब न लावता लगेच मैदानावरती यायचं. बघा, आज जेवढे सामने उरकाल तेवढे उद्या मात्र आपल्याला खूप वेळ असणार मिळणार आहे, त्यामुळे लगेच लवकर या. ध्वज 11 विपक्ष हिताज पॉवर हिटर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच यायचं आहे. नाणेफेक केली जाईल इथे. चला सर घ्या तुम्ही, मी कॉमेंट्री करतो. चला, दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित होतील. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण यायचं आणि आपल्या शुभ हस्ते 8 टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. किरण म्हात्रे मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते खरं तर या पुढील सामन्याचा नाणेफेक केला जाईल. मनोहरी सर आपल्या जवळ जॉईन झालेत. किरण म्हात्रे मुंबई पोलीस. किरणजी म्हात्रे मुंबई पोलीस आहेत आणि आज त्यांच्या समवेत आम्ही आहोत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. या कॉल केला होता या ठिकाणी ध्वज 11 संघाने हेड आणि नाणेफेकीचा कौल तुम्ही या ठिकाणी जिंकलेला आहात. मागील मॅच सुद्धा तुम्ही जिंकलेला आहात आणि चांगला मोमेंटम तुमच्या संघाकडे. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा तुमचा निर्णय आहे. बरेचसे संघ टॉस जिंकून गोलंदाजी केतात, परंतु बघा, नशीब मी सांगितलं नाही तर आता वांदे झाले. तुम्ही ठीक आहे, काही हरकत नाही. गोलंदाजी करण्याचा तुमचा निर्णय असणार आहे. मागील मॅच जिंकल्यानंतर तुमच्या कॅम्प मध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं आणि काय गोष्टी डिस्कस झाल्या की पुढील मॅच मध्ये कसा खेळ गेला पाहिजे? काय नाही, एकच आम्हाला फक्त यांच्याकडे 2 परफेक्ट बॅटर्स आहेत आणि एक बॉलर आहे, त्यामुळे आम्ही यांना कमीत कमी धावांमध्ये 30-35 आत रोखण्याचा प्रयत्न करतो.
30-35च्या आतमध्ये तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच एक चॅलेंजिंग मुवमेंट मात्र समोरच्या संघाला तुम्ही देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करणार असाल. जास्त वेळ आपण खेळणार नाही आहोत कारण की मॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. शुभेच्छा असतील. तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. 3 षटकांची मॅच आहे. तुम्हीही एक मॅच जिंकलेला आहात म्हणजे ही मॅच विनर वर्सेस विनर अशी होणार आहे. तर या मॅच मध्ये किती धावा जमवण्याचा तो प्रयत्न कराल? खरं म्हणजे मी जर टॉच विन झालो असतो तर मी फलंदाजीच घेतली असती कारण मला फलंदाजी करायची होती पहिली मॅच. आणि मी तर 40-45चा टार्गेट करणार आहे कारण माझ्याकडे 2 चांगले बॉलर आहेत. हा 2 चांगले बॉलर आहेत आणि चांगला टार्गेट काढण्याचा तुमचा प्रयत्न आहे. समोरच्या संघासोबत मागील वर्षीच्या या वर्षीच्या काही आठवणी त्यांच्या खेळाडूंबद्दल आणि समोरच्या संघाबद्दल काय सांगाल? आतापर्यंत हा संघ माझ्याशी कधी आलाच नाही. या वर्षी त्यांचा खेळ तुम्ही एक मॅच पाहिलेली आहे. समोरच्या संघाच्या खेळाडूंना तुम्ही काय प्रोत्साहन द्याल तुमच्या विरोधात खेळताना आणि काय गोष्टी असेल जे तुम्ही सांगाल की बचके राहणार? मला फक्त सिद्धेचीच भीती वाटते बाकी काहीच नाही. सिद्धेचा ओझ डिपेंड झाला ना नंतरच्या दोन्ही बॉलरला मी खेळू शकतो. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणाहून असतील. So the news from the toss box is that team Dhwaj 11 won the toss and they have decided to bowl first. Will move forward to the second inning in the Congress. सुहास मात्रे सर थँक्यू. बॅटर उतरायचंय बघा मैदानावरती. थँक्यू सर. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली खाती प्रथम वंदितो आम्ही शिवछत्रपती प्रभू शिवरायांना मानाचा मुद्रा करत आज पुन्हा एकदा भाल प्रीमियर लीग 2024 मध्ये इथे मंचकावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर अतिथीगण खेळाडू प्रेक्षक आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या सगळ्याच प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे आपण बघतोय अगदी 4:45 म्हणजे 4:45च्या या सुमारास आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एका बाजूला श्रुडा हर्ष शाईशा 11 आणि दुसऱ्या बाजूला श्रेष 11 या 2 संघादरम्यान चाललेला हा सामना आहे. संतोष दादाची अप्रतिम बॅटिंग तुम्ही अनुभवली जिथे तब्बल त्यांनी धावा ठोकून काढल्या होत्या. त्या म्हणजेच विचार केला तर ज्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता तो म्हणजे संतोष दादाच्या अप्रतिम फलंदाजीवरती धावसंख्या आपण बघतोय अगदी विजयासाठी 35 धावा ठोकल्यात आणि 36 धावांची गरज असणार आहे. मी मागाशी म्हटलं होतं की 40+ मधला हा खेळाडू आहे पण काय खेळाडूची काय वृत्ती आहे काय खेळण्याची ताकद आहे काय बॅटिंग मध्ये ती आपण बघतोय की भेदकता आहे जिथे असं पाहिल्यानंतर या खेळाकडे पाहिलंच येणार नाही की हा 40+ मधला सर खेळाडू आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना की क्रिकेट हा नक्कीच आपल्या नसानसामध्ये भिनतो. म्हणजे किती वय वाढलं ना तरी सुद्धा आम्हाला क्रिकेट मध्ये काही कमतरता नाहीये सर. नक्कीच इसीलिए मैं कहता हूँ कि शेर भले ही कितना भी बूढ़ा क्यों ना हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता क्योंकि शेर की रगों में जो खून होता है वो शेर का होता है. उमर किसी का कारनामा आपको नहीं बता सकती क्योंकि एज इज जस्ट अ नंबर. जब कमबैक किया था दिनेश कार्तिक ने रॉयल चैलेंजर्स बैंगलोर में आज से 2 साल पहले सभी ने सवाल उठाया था क्या करेंगे दिनेश कार्तिक. अब तो उनकी उम्र हो चुकी है अब उनको रिटायरमेंट लेनी चाहिए. केकेआर में इतनी खराब परफॉर्मेंस की ऐसे रूमर फैल रहे थे लेकिन सबसे बढ़िया फिनिशर रहे थे उस आईपीएल के सीजन में दिनेश कार्तिक रॉयल चैलेंजर्स बैंगलोर के लिए. इसीलिए मैं हमेशा कहता हूँ एज इज जस्ट अ नंबर क्योंकि एज आपको आपका हुनर दिखाने पे हमेशा मजबूर कराती है. क्योंकि आज अगर आप देखेंगे तो विश्वाजी पाटिल टेनिस बॉल क्रिकेट का एक बड़ा नाम है. आज 45 साल लगभग उम्र होगी लेकिन आज भी क्या खेलते हैं. यस माना तो मौज है नहीं तो समस्या रोज आहे. म्हणतात ना की आयुष्याला जर हलवायचे असतील तर आपले छंद हे जोपासलेच पाहिजेत आणि क्रिकेट हा आमचा असा छंद आहे जो आम्ही जोपासलेला आहे त्याचा आम्ही पूजन आणि पावनपणे करत असतो. मैदानावरती संतोषचा पहिला चेंडू होता तो म्हणजेच बघतोय आपण रवीत साठी आणि पहिला चेंडू डॉट केलाय. सुशील त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. स्लोवार डिलिव्हरी होती यावेळेस मात्र बाग फुटला गेलाय. पंच केलाय चेंडूला आसमानी सुलतानी षटकार.
येस 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 नक्कीच विजयासाठी 36 धावांची गरज होती. 12.00च्या सरासरीने इथे धावसंख्या जमवायची होती. संतोष वरती चढवलाय हल्ला. तू शेर है तो मैं भी सवा शेर हूँ. रवितने हे दाखवून दिलंय. दुसऱ्या चेंडूवरती जिथे पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल, काय संघर्ष करावा लागेल संतोषला, कारण आता मात्र वाघाच्या तोंडाला लागले हरणीचं रक्त. काय घडवेल रवित. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट ऑफ फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू चाललाय. बर 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 येईल का, येईल का. येस इट इज अ चौकार. येस डीजे स्वागत, डीजे अतुल. त्याच्यानंतर आपण बघतोय रोशन पाटील आणि त्यानंतर आपण बघतोय विशाल. काय डीजे ऑपरेटिंग आहे मित्रांनो. म्हणजे आज मैदानावरती षटकार जसे चौकार लागतात ना, झूम बराबर झूम आहे. धावफलकावरती धावा 10 लागल्यात. विजयासाठी 36, 26 धावांची आवश्यकता. रवितने ठोकलाय अजून एक दमदार 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 वन बाउंस चौकार. येस धावफलकावरती धावा लागल्या 14. बेहोत मंद असा आपण सामना अनुभवतोय आणि काय फलंदाजी रवितची राहिली आहे. पास कमबॅक संतोष पाहायला मिळालं. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या चौकार पाहिलं होतं आपण एकदम फाईन लेग क्षेत्रामधून चौकार आला. तिसरा सुद्धा चौकार आला आणि चौथ्या चेंडूवरती कमबॅक आला. सुबह का बुला अगर शाम को घर आहे तो उसे बुला नाही कहते. संतोष यावेळेस मात्र सज्ज झालाय रवितच्या विरोधात. ओव्हर द विकेट लेफ्ट हँड डिलिव्हरी. यावेळेस मात्र मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि बघा इथे मात्र चूक खेळाडूकडून. जिथे उभा होता बघतोय आपण संघाचा स्वतः कर्णधार, ज्याचं नाव आहे अमर. अमरने इथे अमरदान जीवनदान दिले रवित सारख्या खेळाडूला. जिथे 36 धावांची गरज होती, धावफलकावरती 14 धावा संख्या येऊन ठेपल्यात. येणारे 2 षटक कलाटणी देतील का आपल्या संघाला. रवित सारख्या खेळाडूला मिळालेली 14 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. म्हणजे 15 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. असं वाटलं होतं की रवित सारख्या खेळाडूला जीवनदान देणं किती महत्वाचं असणार आहे सर. कारण आपण बघतो कॅच पकडो मॅच पकडो. खरं तर जीवनदान देणाऱ्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान दिलात आणि नंतर मात्र तो खेळावा लागला, तर आपण असं म्हणावं लागेल सर की ज्या बँकेमधून आपण कर्जच काढला नाही, त्या कर्जावरती आपण चक्रीवार कधी कधी मोजतो. कधी कधी नोटीसच येते अशी की आपल्याला वाटतं की आपण कर्ज काढलाय की काय. आता मात्र जर धावसंख्या इथून वाढवली रवित, तर मी म्हणेन की प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच आपल्याला इथून मात्र श्रेष 11 या दादाला मात्र इथून चक्री व्याज मात्र मोजावा लागणार आहे. बिल्कुल एक कैच की बात आपने की है, मैं जरूर याद दिलाना चाहूंगा. अगर आपने क्रिकेट वर्ल्ड कप 2023 को देखा होगा और अगर आपने अफगानिस्तान और ऑस्ट्रेलिया के मुकाबले को देखा होगा, तो वो मुकाबले में अफगानिस्तान ने मैक्सवेल का कैच छोड़ा था. एंड द ग्रेटेस्ट इनिंग इन द हिस्ट्री ऑफ ओडीआई क्रिकेट जो लिखी गई थी, मैक्सवेल ने 200 मारे थे अकेले ने. उस मुकाबले में 91 पे 7 विकेट निकालने के बाद भी अफगानिस्तान को मैक्सवेल का विकेट न मिला कैच छोड़ने की वजह से, और 200 मार के वो मुकाबला मैक्सवेल ने जीता. और वो मुकाबला हारने की वजह से अफगानिस्तान टूर्नामेंट से बाहर हुई थी. ये होता है एक कैच का महत्व. नक्कीच अजून सुद्धा सर त्या सामन्याविषयी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. अप्रतिम होता सामना. आणि अजून एक येतोय दमदार 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 सुपर सायक्लोनिक षटकार षटकार षटकार. येस 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 धन्यवाद डीजे मास्टर सर. खूप चांगला अनुभव तुम्ही सांगितलात. आणि ती ओडीआई मॅच कुठे होती, तर नक्कीच आर्थिक राजधानी म्हणून समजलं जाणाऱ्या मुंबईच्या त्या वानखेडे स्टेडियम वरती होती. आणि काय अप्रतिम खेळ होता. कमिन्स सारखा खेळाडू आला होता आणि कॉमेंटेटरनी सांगितलं होतं की आज अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया को निगल जाएगा, आणि झालं ते उलटच झालं. आणि कमिन्स सारखा खेळाडू फक्त साथ देत होता आणि 203 धावांची ती ग्रेटेस्ट इनिंग होती. आणि जिथे पार केल्या होत्या ऑस्ट्रेलियाने
तब्बल आपण विचार केला तर तब्बल 9 आपण विचार केला तर तिथे जिंकला होता ऑस्ट्रेलिया संघ आणि सर सचिन रमेश तेंडुलकर तिथे सामना पाहत होते आणि जाऊन नक्कीच तिथे मात्र सचिन तेंडुलकरच्या पाया पडला होता त्यावेळेला आणि तो अप्रतिम खेळ मात्र आपल्या तुमच्या आमच्या लक्षात असणार आहे. काय खेळ झाला होता. अजून एक दर्जेदार फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. काय घडेल बघा सर. कॅच सोडणं मॅच मध्ये किती 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 मागात पडू शकेल. अजून एक छोटासा उदाहरण द्यायचा झाला बघा. व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ थ्रो. इथं ग्रेटेस्ट थ्रो ऑफ द बॉलर. नाव काय त्याचं. विशाल इजे. येस धावफलकावरती 23 लागल्या. मी मगाशी म्हटलं होतं सर की एखाद्या चांगल्या खेळाडूला जीवनदान देणं किती महागात पडू शकतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर की आपण समुद्राच्या पट्ट्यामध्ये राहतो आणि समुद्राचं उदाहरण द्यायचं झालं ना तर भर समुद्रामध्ये उभे असलेल्या जहाजाला पडलेलं छोटस छिद्र सुद्धा जहाज बुडवण्याचा जो कारणीभूत ठरू शकतो. तसंच एखादी पडलेली कॅच ही मॅच हरवण्याच्या कारणीभूत ठरू शकते. हे नक्की असणार आहे ना सर. तर तसंच काहीतरी घडलंय तिथे. मात्र रवीतला आपण जीवनदान दिले. रवीतने जसं जीवनदान मिळालं ना तसं सपाटून एक षटकार मारला. म्हणजेच काय तर आपण जिथं जीवनदान मिळालंय आता मात्र बेधडक खेळायचं. कारण एका ऍक्सिडेंट मधून वाचलोय आपण तिथे बिल न पे करता इथून मात्र हॉटेल हॉस्पिटल मधून बाहेर पडलोय. मग आता काय बेधडक फलंदाजी. परंतु एक खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला. सुशील गोल्डन डक घेऊन भागारी पडला. विशालने ती थ्रो केली होती आणि अजून एक चांगला खेळाडू मैदानावरती दाखल झालाय विजय. विजयच्या बॅटचा इथून मात्र पट्ट्यामधला हा चेंडू होता. शॉट थर्ड मॅन मधून चाललाय तो म्हणजे वाईडिश लॉंग ऑफ. बघतोय आपण इथून मात्र थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र अडवला गेला चेंडूला. रमाकांत चेंडूच्या खाली होता आणि तिथून मात्र आल्या 2 धावा. येस महेश मात्रे आले. दिल का राजा आणि रमाकांत यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपये आहेत. हो रमाकांतला कॅच नाहीये परंतु इथं सुनीलला कॅच मिळाली आणि विजयचा बारीचा अंत. डीजे येस डीजे. बघा महेश दादा दिलका राजा जसं तुम्ही कॅच साठी इथे मात्र 500 रुपये लावलेत ना. सुनीलच्या हातामध्ये कॅच विसवली आणि रमाकांत मात्र दाखवत होता मी नाही पकडली कॅच पण सुनीलने तर पकडली. कदाचित 500 ना 250 तरी दे. संध्याकाळचं काहीतरी भागून जाईल आमचं. बरोबर आहे ना. परंतु नाहीये त्याला देऊ शकणार नाही. ती रमाकांत साठीच लावलेला ऑपॉर्च्युनिटी होती आणि ती येईल का. कारण अजून मॅच संपलेली नाहीये. इथे विकेट गेली आहे. विजयची 2 धावा त्यांनी सहकार्य जरूर दिलं संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावरती. नाव आहे गणेश. बघा आल्या आल्या त्यांनी हितगुज केलेली आहे. कदाचित ते सांगत असेल रवीतला की मला फक्त मी तुला स्ट्राईक देणार आहे. फक्त स्ट्राईकिंग एंडला ये कारण तुला खेळायचं आहे. तुझ्या बॅट मध्ये आज ताकद आहे. बॅट मात्र तुझ्या बॅटला चेंडू लागतोय. धावफलकावरती लागल्यात 25. अजून एक फुलटॉस चेंडू होता. थोडस नियंत्रण ढासळलं गोलंदाजाचं परंतु जोडखड फटका करण्याच्या नादामध्ये टायमिंगचं थोडा आबाद पाहायला मिळालं. ताकद तर खूप लावली गेली होती परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी ताकदीचा नाही तर टायमिंगचा वापर करावा लागतो. 2 धावा धावफलकावरती आल्यात. 27 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. विजयासाठी 36 धावांची गरज होती. आता जवळजवळ 52% प्रवास ऋतू मात्र पूर्ण झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे ज्यांनी खरं तर चांगले 2 विकेट मैदानाच्या बाहेर फेलेत. आता मात्र गणेशच्या विरोधात आहे विशाल. गतीचा वापर अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौतुक असेल दिलका राजा महेश दादा. इथे काहीतरी तुम्ही सांगा. कॅच नाही पकडली पण बघा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक करावं लागेल रमाकांत यांचं. दुसरं षटक इथे समाप्त झाले. धावफलकावरती धावा लागल्या. आता मात्र 36-28 धावसंख्या लागलेली आहे आणि आता मात्र इथून विजयासाठी तब्बल 8 धावांची गरज असणार आहे. म्हणजे येणारे सर चेंडू असणारे 6 आणि विजयासाठी 8 धावांची गरज असणार आहे. सामना कोणाच्याही बाजूने इथून मात्र झुकू शकतोय कारण विकेट मात्र एक साबित आहे रवीची. त्याच्यावरती दारोमदार असणार आहे. रवीची विकेट इथे जर कर सकते हैं तो मैं क्यों नहीं ये बताया बल्लेबाज ने. बहती गंगा में धोए अपने हाथ और गेंदबाजों के वाट लगा दिए. ये खतरनाक बल्लेबाजी है 6 के साथ. ये मुकाबला बल्लेबाजी करते हुए टीम के पाले में.
कदमों का एक और बार इस्तेमाल, इस बार हवा में है, खिलाड़ी आएंगे लपकेंगे। क्या कहानी में ट्विस्ट बाकी है, क्या मुकाबले में यूटर्न बाकी है, या पिक्चर अभी बाकी है, पता चलेगा। विकेट यहाँ से गिरी है। सर बघा इथं मात्र षटकाराची गरज नव्हती, फक्त डोक्याने फक्त आपल्याला प्लेसमेंट करायची होती, परंतु लवकर मॅच उरकण्याच्या नादामध्ये कदाचित इथून मात्र गणेशला माघारी जावं लागेल, परंतु गणेशने मात्र आपलं काम पूर्ण केलंय बघा। आपली जी दारोमदार टाकण्यात आली होती, आपल्यावरती जो विश्वास टाकला होता कर्णधाराने तो पूर्ण केलाय। खरं तर आता विश्वास कोणावर नाहीये, नाही भावावरती आहे, ना बहिणीवरती आहे, ना स्वतःच्या पत्नीवरती आहे, म्हणूनच विश्वासावरचा विश्वास तुटला तेव्हा कुळपाची निर्मिती झाली। कुळपावरचा विश्वास तुटला तेव्हा मात्र आपल्याला माहिती आहे की एका सीसीटीव्हीची निर्मिती झाली, आणि आज सीसीटीव्ही बघतोय आपण, आपल्या अंगणामध्ये पाहायला मिळतोय, आपल्या पार्क मध्ये पाहायला मिळतोय। विश्वास कोणावरती नाहीये, परंतु विश्वास साध्य करावा लागेल सर। बिल्कुल भरोसा सीसीटीवी पे भी नहीं है, क्योंकि आज एआई टेक्नोलॉजी इतनी खतरनाक है